महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पावसाने आणि सीना नदीच्या पुराने परंडा तालुक्यातील भोत्रा बंधारा फुटला असून यामध्ये नदीकाठची शेती वाहून गेली असून यामध्ये मोठं नुकसान झालं असून पाहणी करण्यासाठी प्रशासनाचा एकही अधिकारी आला नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। बंधाऱ्यावर मोठमोठी झाडं अडकली असून ही झाडं काढली तर राहिलेली तर जमीन वाचेल। आतापर्यंत 1 ते 1.5 एकर जमीन वाहून गेली आहे। प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आणि भोत्रा फुटल्याने नेरले ते परंडा गावची वाहतूक देखील बंद झाली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओवाळ, पारंडा, धाराशिव। बंधारा फुटलेला आहे आणि आमच्या नदीकडची शेती संपूर्ण पाण्याखाली वाहून गेली आहे। तरी सुद्धा प्रशासनाचा एकही अधिकारी इकडं पाणी करण्यासाठी आलेला नाही। या बंधाऱ्यावर खूप प्रमाणात लाकडं अडकून बसलेले आहेत, झाडं अडकून बसलेले आहेत। ही जर झाडं काढली तर आमची जमीन कुठंतरी थोडीशी वाचेल। आतापर्यंत आमची 1 ते 1.5 एकर जमीन पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली आहे। तरी कुठलाही प्रशासन माणूस या ठिकाणी पंचनामा करायचा किंवा धीर द्यायला सुद्धा आला नाही। शेतकऱ्यांनी काय करायचं? या परंडा तालुक्यातील सर्व अधिकारी वर्गाला, तहसीलदार वर्गाला, पाटबंधारे विभागाला माझी एक विनंती हात जोडून की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला काय निर्णय लावावा आणि ही झाडं बंधाऱ्यावरची काढून आम्हाला पाणी जाणारं कमी होईल, एवढीच माझी विनंती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.